नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात जे प्रश्न आहे पीएम किसान योजनेबद्दल ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। यापूर्वी हप्ता ज्यांनी मिळाला नाही म्हणजेच की पीएम किसान योजनेचा हप्ता ज्यांना मिळाला नाही, मग पीएम किसानचा 23 हप्ता सुद्धा त्यांचा थांबणार का, हे माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे। ज्यांना यापूर्वी रक्कम मिळाली नाही त्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 हप्ता सुद्धा मिळणार का नाही, याबद्दल खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत। पीएम किसान योजनेतील कोट्यवधी शेतकऱ्यांना 2000 रुपये सन्मानमधून मिळतो, तर वर्षाला 6000 रुपये बँकेच्या खात्यात जमा होतात। यापूर्वी त्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला नाही, त्यांना 23 हप्ता सुद्धा मिळणार नाही का, असा सवाल अनेकांच्या मनात आहे। काही शेतकऱ्यांची तांत्रिक अडचणी कारणामुळे अनेकांचा 22 हप्ता अडकला होता। म्हणजे ज्यांच्या यापूर्वी हप्ता झाला नाही, आता त्यांना पुढील हप्ताही मिळणार नाही असा दावा करण्यात येत आहे। काय आहे यामागील तथ्य ते जाणून घेऊया। पण याचा अर्थ तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम येणार नाही असे नाही। केवायसी केलेली नसेल अथवा काही तांत्रिक चुकामुळे पैसे अडकले असतील तर हप्ता थांबवला जातो। तांत्रिक चुका दूर केल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होते। या चुकांची अत्यंत छोट्या असतात। एकदा तुमची माहिती अपडेट झाली की हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होतो। तांत्रिक माहिती योग्यरित्या जमा केली नसेल अथवा किरकोळ चुका केल्या असतील तर केवायसी करण्यात आळस केला असेल तर अशा शेतकऱ्यांना 22 हप्ता मिळाला नसेल, ही चूक आता परत करू नका, नाहीतर तुमचा 23 हप्ताही जमा होणार नाही। जर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर हप्ता अडकण्याची शक्यता अधिक असते। बँक खाते आणि पीएम किसान पोर्टलवर जमिनीचे दस्तावेजाचा पडताळा करणे आवश्यक आहे। त्यानंतर तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला डीबीटी मार्फत इनेबल करावे लागणार। हा पर्याय तुम्हाला शोधा आणि तिथे क्लिक करा। आधार कार्ड आणि बँकेच्या खात्यातील नावांची स्पेलिंग वेगळे असेल तर हप्ता जमा होत नाही, म्हणून लवकरात लवकर आपल्या पीएम किसान पोर्टलवर जाऊन माहिती अपडेट करा। यापूर्वी 22 हप्ता 13 मार्च 2026 रोजी प्राप्त झाला होता। तांत्रिक कारणामुळे जर एखादा हप्ता थांबला असेल तर ती दुरुस्ती करून घ्या। ही तांत्रिक बाब सोडवली तरी 23 हप्त्यासोबत यापूर्वीचा थांबलेला हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। जर तुमचा डेटा व्यवस्थित भरला गेला नसेल आणि त्यामुळे हप्ता थांबला असेल तर अगोदर त्यात दुरुस्ती करून घ्या, म्हणजे जेणेकरून हप्ता थांबणार नाही। शेतकऱ्यांनी अगोदर pmkisan.government. या पोर्टलवर जाऊन फार्मर कॉर्नरवर लॉग इन करावे आणि नो युअर स्टेटस हा पर्याय निवडून स्टेटस चेक करावा। त्यानंतर लँड सीडिंग व केवायसी समोर नंबर असेल लिहिलेले असेल तर लगेचच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती माहिती अपडेट करावी। तर फार्मर कॉर्नर एडिट अथवा अपडेट आधार बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा। तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचे खाते, योग्य क्रमांक, IFSC क्रमांकाचा टाकावा। त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा। यानंतर ही माहिती सबमिट करावी, जेणेकरून तुमची माहिती अपडेट होईल आणि तुमचा येणारा हप्ताही सुरू राहील आणि थांबलेला हप्ताही एकत्र सोबत मिळणार। संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।